नमस्कार, आपण पाहताय लोकराज्य न्यूज 24। पाहुयात महत्त्वाची बातमी। दारूवाला पूल चौकाजवळील नागझरीत संशयास्पदरित्या फिरणाऱ्या एका 17 वर्षाच्या मुलाकडून समर्थ पोलिसांनी पिस्टल व कारतूस हस्तगत केले आहे। याबाबत पोलीस अंमलदार शरद घोरपडे यांनी समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। समर्थ पोलीस ठाण्यातील तपास पथक हद्दीत गस्त घालत असताना रविवारी रात्री 8:30 वाजता पोलीस हवालदार इम्रान शेख यांनी पोलीस उपनिरीक्षक फडतरे यांना कळविले की त्यांना त्यांच्या बातमीदाराकडून खबर मिळाली की दारूवाला चौक येथील नागझरी नाल्याजवळ एक काळ्या रंगाचा शर्ट व काळ्या रंगाची पॅन्ट घातलेला मुलगा संशयास्पदरित्या फिरत असून त्यांच्याकडे शस्त्र आहे। या बातमीनुसार पोलिसांनी टिळक आयुर्वेदिक महाविद्यालयाचे पाठीमागे थांबलेल्या मुलाला ताब्यात घेतले। त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे 50,000 रुपयांचे एक सिल्वर रंगाचे मॅगझीन असलेला गावठी कट्टा व 1,000 रुपयांचे 2 जिवंत कारतुसे मिळून आले। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज 24 न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।